बघा हे वॉटर लिलीचं झाड पुण्याला जाणार होतं, त्याच्यामुळे पॅकिंग करून ठेवलेलं आहे आणि ते स्वतः घ्यायला आले होते. ते त्यांचे कोणीतरी रिलेटिव्ह होते आणि ते इथे जळगावलाच येणार होते. तर त्यांनी गाडीमध्ये हे झाड नेणार आहे ते आपलं, त्याच्यामुळे याचं काहीच टेन्शन नाही आहे पाठवण्याचं आणि छान जाणार आहे हेल्दी. तर त्यांनी पाण्यात ठेवून द्यायचं सांगितलं मी. आणि बघा आता हे नवीन रोप लावलेलं बघा, आज मी परत काढून बघितलं, नवीन पानं आलेली होती आणि याला सर्व रोपांना फुलं आले, फक्त याला आले नव्हते. मी म्हटलं परत लावून बघावं. आणि बघा आता याचे पण पूर्ण पानं आधीचे खराब झाले जुने, हे नवीन 2 पानं आलेले आहे. या पद्धतीने ग्रो व्हायला सुरुवात होते. बरेचदा पानं खराब झालेले ते मी काढून टाकत असते, असं सडलेलं वगैरे सर्व काढून टाकलेलं आहे. आणि नवीन प्लांट येईल आता, जास्त हलवत पण नाही या झाडांना, नाही तर मग ते मुड्या इकडे तिकडे जाईल त्यांच्या. बघा या पद्धतीने नवीन नवीन ग्रोथ सुरू झाली. आणि बघा 2 प्रकारचे वॉटर लिली असते. एक पान बघा एकदम प्लेन आहे, याच्यावर कोणताही पॉईंट नाही, त्याच्यामुळे हे पानावर रोप तयार होत नाही, म्हणजे पानापासून रोपे तयार होत नाही. आणि 2 प्रकारचे वॉटर लिली या पद्धतीने असतात आणि एक पानावरच आपले रोपे तयार होतात. त्याला एक पॉईंट असते, म्हणजे एक छोटासा डोळा असते आणि तो हळूहळू हळूहळू त्याच्यात मुळ्या सुरू होते. हे पण प्लेन आहे बघा, याच्यावर कोणताही प्रकारचा पॉईंट नाही आहे. आणि कसं ओळखायचं बघा, याच्यावर बघा बारीक असं पॉईंट तुम्हाला दिसून येत असेल मधल्या भागी. आणि हळूहळू हे पानं असे पाण्यात उलटे असे ठेवून दिले ना, तर बघा आता नवीन नवीन रोपे तयार होतात. रोपे तयार होणं हे खूप सोपं आहे, फक्त हे लावताना काही गोष्टीची काळजी घ्यावं लागते बघा. आणि हे मोठी होईन फुलं देपर्यंत हे सेम आपल्या मदर प्लांटसारखेच होते, म्हणजे जसं आपलं झाड आहे ना आधीचं तशासारखेच हे तयार होतात. त्याच्यामुळं सेम टू सेम होतात, त्याच्यामुळं काही काळजी करायची गरज नसते. फक्त हे लहान असताना थोडी काळजीची घ्यावं लागते. आणि वर्षभर मी 1-2 वर्ष सांभाळल्यानंतर मग मी दिलेले होते झाडं. खूप मेहनत असते त्याच्या मागे, करावं लागते दररोज. आणि इथे पण बघा मी हे सांगते, जे प्लेन असते ना एकदम त्याला काहीच ते होत नाही पानापासून, पण ज्यांना असं थोडंसं हे असते बघा पॉईंट, ते पानावरच रोपे तयार होत असतात. आणि असे मी तोडून मग ठेवत असते पाण्यामध्ये. ज्याचे असे जुने पानं आहे ना ते लवकर ग्रो होतात आणि त्याच्या मुळ्यासुद्धा छान तयार होतात. ज्याचे मुळे तयार होतात ना छान, ते रोपे खूप छान रुजतात. आणि एखादं खराब पण होते असं पूर्णपणे बघा, पान पॉईंट आहे पण पूर्ण पान खराब झालेलं आहे. या पद्धतीने असते सगळं. आणि मी आता बघा नवीन रोपे तयार केलेली कशी लावली ह्याचा व्हिडिओ तर आहे, पण ते तुम्हाला दाखवते आता. त्याच्यावर काय काळजी आपल्याला घ्यावं लागते. जेव्हा आपण एवढे छोटे छोटे रोपं एखाद्या कुंडीमध्ये लावतो ना, तर त्याच्यावर आहे ना असं थोडीशी माती किंवा शेवाळ पद्धतीने येते ना, ते वरच्यावर अशा हलक्या बोटाने साफ करावं लागते, म्हणजे ते पान नाहीतर सडून जातात ते, त्याच्यामुळे रोपे खराब होण्याची शक्यता जास्त असते. मग मी हेच करत असते, थोडे रोपे वर येईपर्यंत पाण्यावर ते साफ करत राहत असते. आणि भरपूर रोपेसुद्धा तयार होत आहे. अजून लावावं लागेल मला, चांगल्या मुळ्या आल्याशिवाय लावत नाही मी. बघा याच्यावर तर पानंसुद्धा तयार झाली आहे. काही काही याच्यावर खूप हेल्दीप्रमाणे तयार होतात, काही याच्यावर वेळ लागते. पण मी जे रोपं दिलेलं सगळ्यांना त्याच्यावरसुद्धा असं पॉईंटपासून झाडं तयार होणारेच आहे. ते खरंच खूप चांगली गोष्ट आहे की पॉईंटपासूनसुद्धा झाडं तयार होते. आणि प्लांट खूप जुना झाला ना, आतमध्ये पण 1-2 झाडं तयार होते त्याचे. बघा या पद्धतीने सुकलेलं वगैरे कड्या पानं मी वरच्यावर तोडत असते. शेवाळसुद्धा याच्यावर राहू द्यायची नाही, म्हणजे रोपं चांगले ग्रो होतात. वरच्यावर हे सगळे कामं करत राहावं लागते आणि त्याच्यावर लक्ष तर ठेवावं लागते. आणि हे नवीन रोपं बघा या पद्धतीने, एक पान खराब झालेलं होतं ते पण काढून घेतलं. जोपर्यंत पानं वर येत नाही छान तोपर्यंत मी अशी करत असते. त्याच्यावरची माती जी आहे ना, धूळ येते किंवा शेवाळ तयार होते, ते हळूहळू काढत असते, नाहीतर मग ते पानं सडले ना तर लवकर ग्रो होणार नाही. त्याच्यासाठी बघा प्रत्येक पानावर असं करावं लागते. हे रोपे मोठे होईपर्यंत जसे आपण लहान बाळांची काळजी घेतो ना, तसेच त्याच पद्धतीने छोट्या छोट्या रोपांची आपल्याला काळजी घ्यावं लागत असते. ते कोणतेही रोपं आहे जे जोपर्यंत स्ट्रॉंग होत नाही, मोठे होत नाही, तोपर्यंत असं घ्यावं लागते. जेव्हा रोप असं होते बघा, आता हे मोठं व्हायला लागलं तर आपल्याला काही काळजी घ्यावं लागत नाही, त्याचं ग्रो व्हायला लागते. पण जोपर्यंत छोटं असते ना तोपर्यंत भरपूर, हे नाईट ब्लूम म्हणून आहे, अजून याच्यावर फुल नाही आलेलं आहे. एका कुंडीत लावलेलं आहे. मी म्हटलं चला याच्यावरसुद्धा तुम्हाला व्हिडिओ दाखवते, पॉईंटपासून रोपे कसे तयार होतात म्हणून तुमच्या रोपावरसुद्धा असे पॉईंट असेल ना काही ना काही, तुम्ही पाण्यात ठेवून द्या, छान असे रोपे तयार होईल. आणि एकदा काळजी घ्यायला जमलं ना तर तुमच्याकडे सुद्धा भरपूर झाडं तयार होण्याचे. आणि वॉटर लिलीचा प्लांट हा दिसायला असं सुंदर दिसतेच, पण ऑक्सिजनसुद्धा भरपूर देते, म्हणून लावण्याचा प्रयत्न असते. आणि एकदा लावला ना तर इतके हौस वाटते ना, तर परत परत नवीन नवीन रंग आपल्या बागेमध्ये आले पाहिजे असं वाटते मलासुद्धा. म्हणून मी पण आता खूप रंग वाढवणार आहे हळूहळू. आणि आता बरेच आहे माझ्याकडे, पण त्याचे झाडं तयार व्हायचे किंवा रोपे तयार व्हायचे म्हणून मी ते शेल नाही केले. आणि आता माझ्याकडे निशिगंधाचे सुद्धा बल्ब भरपूर तयार झालेले आहे, तो पण व्हिडिओ लवकरच येईल.
आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. बघा या रोपालासुद्धा हे कमळचं रोप आहे. यालासुद्धा भरपूर फुलं येतात या कमळाला. आणि बघा मी आज शेवाळा भरपूर झाली होती ती काढली. हे पण बघा एका कुंडीत तर आज पाणी काहीच राहिलं नव्हतं दिवसभर, असं वाटलं पूर्णपणे सुकलं. आता मी पाणी देऊन गेली संध्याकाळच्या वेळेला. हे लक्ष द्यावं लागते, एखाद्या दिवशी चुकून चालत नाही. प्रत्येक रोपाची काळजी घ्यावी लागते. जर पाणी नसलं ते बघायचं. बघा अशा या पद्धतीने मी धूळ साफ करत असते मोठे होईपर्यंत रोपे. आणि हे रोप बघा परत मी आज काढून लावलं. भरपूर मुळ्या होत्या याला आणि याचे 1-2 बल्बसुद्धा निघाले छोटे छोटे. ते पाण्यात ठेवले ना ते पण ग्रो व्हायला लागले. या पद्धतीने याच्या मुळ्या वगैरे छान होत्या. परत लावून बघते मी आता हे. आणि आपल्या जे रोप अकोल्याला गेलं ना त्या ताईनं पाठवलेला फोटो हे असा होता. धन्यवाद सर्वांचे. कशी वाटली आजची माहिती नक्की सांगा. चॅनल